आमच्यासाठी जे काही केलंस ना ते मी कधीच नाही विसरू शकणार. काय ग वहिनी, खरंच तुझ्यामुळेच माझ्या आईवरचा आरोप दूर झाला. तू नसतेस ना आर्या तर हे लग्नही झालं नसतं. किती उपकार आहेत ग तुझे आमच्यावरती, मी नाही विसरू शकत. अगं बस, उगाच मला एवढं मोठं करू नकोस. मी काहीच केलेलं नाहीये. मी फक्त सत्य सगळ्यांसमोर मांडलंय. आणि एक सांगू अर्चना, खरं तर मला तुझे उपकार मानायला हवेत. दादाचं काहीतरी चुकतंय याची जाणीव तू त्याला करून दिलीस. त्याच्यामध्ये आज जो काही बदल झाला ना तो फक्त तुझ्यामुळे. त्यामुळे मला तुझे आभार मानायला हवेत. काय रे, आर्या आणि अर्जुन कुठे दिसत नाही? कुठे पाठवलेस का त्यांना? ते माझ्या रूम मध्ये. तुझ्या रूम मध्ये? ते हा, तुझी खोली सजवते. मी म्हणालो त्यांना कशाला उगाच काहीतरी करायचं, पण ऐकतच नव्हते. काय झालं तुला हसायला? काय नाही. काय दादा, चला. तुमच्या नवीन संसारासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आला वाटतं, तू जाऊन बस, मी त्याची फिरकी घेते. दादा, बोल किती देणार आहे? काय 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 आम्ही दोघांनी एवढी मेहनत करून तुझी रूम सजवली आहे, त्यासाठी काही बक्षीस देशील की नाही? काय सगळंच तर तुझं आहे. दादा, उगाच उडवाउडीचे उत्तर देऊ नकोस. पैसे दे, पैसे. हे काय गणपतीची वर्गणी देतोयस? दादा, 5,000 दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही. काय करते सगळं? तू गप्प बस रे. भाऊ बहिणीमध्ये बोलू नकोस. दादा, 5,000 दे. आणि हे मला आतमध्ये जायचं म्हणून दिले नाहीये. ठीक आहे, मग झोप इथेच. मावशी, जा आज जा. अर्चना, आजवर मी कधीच स्वतःचा विचार केला नाही. मला काय आवडतं काय आवडत नाही हेही मला माहित नाही. आजपर्यंत मला कुठल्याही मुलीकडे बघून काही वाटलंच नाही, पण तुझ्याकडे बघितलं आणि वाटलं. काय वाटलं? हीच आपली आवड. अर्जुन, माझी ना 2 स्वप्न होती, त्यातलं एक पूर्ण झालं. आणि दुसरं म्हणजे मला तुला खूप मोठं झालेलं बघायचं. करशील ना माझं स्वप्न पूर्ण? आर्या, तुझं स्वप्न पूर्ण होण्याकरता मी काय वाटेल ते करेन. तुला हवंय तसं होईल. नक्की? नक्की. सकाळी सकाळी कुठे निघाला? ताई, ऑफिसला जायचंय ना? अगं बाई, हो. मी विसरूनच गेले बाळा. विश्वमोहनच्या ऑफिसमध्ये जायचंय ना? हो. अर्जुन, यामुळे तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल. हे बघ, विश्वमोहनला असं एकदाही वाटता कामा नये की आपण चुकीच्या माणसावरती जबाबदारी टाकली. ताई, मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन. माहितीये रे मला. यशस्वी हो, खूप मोठा बिझनेसमॅन हो. थांब, आले मी. हे घे. असं म्हणतात की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात नेहमी दही साखर खाऊन करावी. घे, हात पुस. यशस्वी हो. येऊ मी? नीट जा.